नमस्कार, मी ॲडव्होकेट मेघना देरीवान बोलते आणि MSD लीगलमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं तुम्ही आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवर समजलाच असाल, हा विषय आतापर्यंत केलेल्या नॉलेज सिरीजमध्ये मग नो द लॉ असेल किंवा नो द लॉ मराठी किंवा 100 लीगल शॉर्ट्स या आपल्या कायदेशीर विषयांच्या सिरीजपैकी अतिशय वेगळा विषय आज मी घेणार आहे। आज सगळीकडे भगवान श्रीराम यांचा जयघोष होतो आहे। जसं सर्वांना माहिती आहे, अयोध्या येथे भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। सर्व भारतीयांसाठी अतिशय ऐतिहासिक आणि अभिमानास्पद हा दिवस आहे। तर माननीय सुप्रीम कोर्टाने या संदर्भात जे रुलिंग दिलं होतं, जे फायनल वर्डिक्ट नोव्हेंबर 2019 मध्ये दिलं, तर या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर आणावेत। एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जी राम जन्मभूमी संदर्भातली जी अतिशय किचकट प्रदीर्घ अशी न्यायालयीन प्रक्रिया झाली, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे कशा प्रकारे ठेवण्यात आले ह्याची माहिती असावी असं मला वाटतं। आणि माझ्या या चॅनलच्या मार्फत नेहमीच मी नॉलेज शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि आजचा हा वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे। आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयाच्या माहितीसाठी MSD लीगल चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। आणि आताच्या विषयाला सुरुवात करूया। आज पहिला प्रथम मी हे जे मुद्दे आहेत हे लिहून आणलेले आहेत, कारण हा जो विषय आहे तो अतिशय वेगळा आहे। त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पौराणिक, धार्मिक, पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह संदर्भ ॲज अ एव्हिडन्स म्हणून माननीय कोर्टापुढे ठेवण्यात आले। तर त्यामुळे त्याच्यातलं काही महत्त्वाचे मुद्दे लिहून आणलेले आहेत आणि आता मी ते आपल्यासमोर मांडते। सर्वात आधी राम जन्मभूमी केस ही अयोध्या टायटल सूट किंवा राम जन्मभूमी बाबरी मस्जिद लँड डिस्प्यूट सूट अशी ओळखली जाते। आणि ही जी केस आहे ही सर्वात प्रदीर्घ चाललेली, म्हणजे जवळजवळ 134 वर्ष जुनी अशी सिव्हिल केस आहे। आणि त्यापेक्षाही जुनी सिव्हिल केस ही अजूनही कोलकाता स्टेटमध्ये चालू आहे आणि ती ब्रिटिश पूर्वकाळी केस आहे। जवळजवळ 160 वर्षांहून अधिक ती केस अजूनही चालू आहे। पण निर्णित झालेली म्हणजे फायनल वर्डिक्ट आलेली सिव्हिल केस म्हणून ह्या राम जन्मभूमी केसकडे बघितलं जातं। ह्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत जी आपण पुढे बघणार आहोत। तर सर्वप्रथम ही प्रदीर्घ चाललेली केस आहे। दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की ही जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, म्हणजे ही जी केस आहे ही ट्राय पार्टी केस आहे। आणि ह्या ट्राय पार्टी केसमध्ये इंटरेस्टिंगली भगवान श्रीराम हे खुद्द ज्युरिस्टिक पर्सन म्हणून आपली केस लढत आहेत असं दाखवलेलं आहे। त्यामध्ये लॉर्ड श्रीराम हे इन्फंट स्वरूपामध्ये म्हणजेच मायनर स्वरूपामध्ये भगवान श्रीराम लल्ला विराजमान ह्या नावाने त्यांचं ज्युरिस्टिक एंटिटी म्हणून त्यांना ॲडमिशन दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः ही केस माझी जागा मला द्यावी या पद्धतीने त्यांनी लढवलेली आहे। भगवान श्रीराम लल्ला विराजमान ॲट राम जन्मभूमी अयोध्या ही पहिली पार्टी आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर सुन्नी वक्फ बोर्ड, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मुसलमान धर्मियांतर्फे रिप्रेझेंटेशन दिले गेले। जी वादग्रस्त जमीन आहे तिथे बाबरी मस्जिदचं अस्तित्व होतं आणि त्याच्यानंतर ती कशी कंटिन्युएशनमध्ये त्यांच्याकडे ती लँड पोझेशनमध्ये होती अशा प्रकारचे पुरावे हे सुन्नी वक्फ बोर्डाने माननीय सुप्रीम कोर्टासमोर ठेवले। आणि तिसरी पार्टी आहे निर्मोही आखाडा। यामध्ये प्रामुख्याने हिंदू धर्मीय तसेच शीख धर्मियांतर्फे वेगवेगळे राम जन्माशी निगडीत तसंच राम जन्मभूमीशी निगडीत जे प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व होतं आणि एकूणच त्यांचा जो कार्यकाळ होता त्याच्याशी अयोध्येशी निगडीत जे जे राजकीय किंवा शास्त्रोक्त पुरावे आहेत, धार्मिक पुरावे आहेत, हे त्या माननीय कोर्टासमोर आणलेले आहेत। हा दुसरा मुद्दा होता। त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पहिल्यांदाच एखादे देवता त्याला एक ज्युरिस्टिक एंटिटी म्हणून स्टेटस देणं आणि त्यांना ॲज अ प्रॉपर सिव्हिल पार्टी म्हणून त्यांना पिटिशनर बनवणं ही एक विशेष मुद्दा सर्वांसमोर आला। आणि त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एखादी देवता जेव्हा पब्लिक प्लेसच्या ठिकाणी इन्स्टॉल केलेली असते आणि वेगवेगळ्या प्रकारची लोक तिथे धार्मिक श्रद्धा म्हणून किंवा एक आस्था म्हणून तिकडे दर्शनास येत असतात, त्यावेळेला ती एक पब्लिक एंटिटी असते आणि म्हणूनच त्याला भारतीय संविधानाप्रमाणे त्याला संविधानिक अधिकार प्राप्त होतात, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची देवता ही प्रॉपर्टीशी संबंधित जे सिव्हिल राईट्स आहेत ते निश्चितच कोर्टामध्ये दाद मागू शकते आणि त्या संदर्भातले डिस्प्यूट असतील तर त्याच्यासाठी न्यायालयीन कार्यवाही करू शकते। त्यामुळे इकडे भगवान श्रीराम हे श्रीराम लल्ला विराजमान या पद्धतीने त्यांना पिटिशनर म्हणून बनवण्यात आलं
आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आज अयोध्यामध्ये जी मूर्ती स्थापित झालेली आहे ही बाल स्वरूप आहे, म्हणजे इन्फंट स्वरूपामध्ये आहे, जी मायनर एज भगवान श्रीरामांचं जे त्यावेळेला अस्तित्व होतं त्या पद्धतीने ती इन्स्टॉल केलेली आहे. आणि म्हणूनच तिथे राम लल्ला हे जे त्यावेळेचं जे तत्कालीन त्यांचं नाव आहे, लल्ला म्हणजे छोटा मुलगा, तर अशा पद्धतीने त्यांना लिगल रिप्रेझेंटेशन देण्यात आलं. अशाच पद्धतीने वेगळ्या केसमध्ये मला वाटतं पद्मनाभ स्वामी हे जे टेम्पल आहे साऊथ इंडियामध्ये, त्यांनासुद्धा अशा प्रकारचं ज्युरिस्डिक एंटिटी दिली होती आणि त्या संदर्भातली केससुद्धा माननीय सुप्रीम कोर्टासमोर चालली होती. तर ह्या संदर्भातला अधिक माहितीपर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो दिस इज ॲज फार एज द ट्राय पार्टी केस सिव्हिल सूट बिफोर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इज कन्सर्न. त्यानंतर ह्या सुप्रीम कोर्टाचे जे वर्डिक्ट आहे, जे फायनल वर्डिक्ट आहे, ते 5 जजेस बेंचनी ह्याचा निर्णय दिला होता. त्यामध्ये तत्कालीन भारताचे सरन्यायाधीश जस्टिस रंजन गोगोई आणि आताचे भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, तसंच जस्टिस शरद बोबडे हे सुद्धा पूर्व सरन्यायाधीश होते भारताचे. त्यानंतर जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस S अब्दुल नाझीर, ह्या 5 जजेसच्या बेंचनी त्यावेळेला हा अनअनिमस म्हणजे एकमताने हा निर्णय पास केला होता. आणि जवळजवळ 134 वर्ष जुना हा जो सिव्हिल मॅटर आहे त्याच्यामध्ये त्यांनी कन्क्लुजन ड्रॉ करून दिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हणजे भारतीय सरकारला 2 ते 3 वर्षामध्ये राम जन्मभूमी ट्रस्ट स्थापन करून तिथे राम जन्मभूमीचं जे आताचं टेम्पल आहे अयोध्या टेम्पल ते बांधण्यात यावं आणि 2.77 एकर्स जमीन ही त्या ठिकाणी हिंदू टेम्पलसाठी त्यांनी अलॉट केली होती. त्याचप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डला त्याच्याशी निगडीत अल्टरनेट जमीन जी 5 एकर जमीन असेल ती त्याच ठिकाणी आणि प्रॉमिनंट ठिकाणी इक्विव्हॅलंट महत्त्व असेल अशा ठिकाणी त्यांना देण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर महत्त्वाचं असं आहे याच्यामध्ये की ज्या पद्धतीचे साक्षी पुरावे याच्यात घेतले गेले ते वेगवेगळ्या प्रकारचे रिलिजियस टेक्स्टसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होते, जेणेकरून जे हिंदूंशी निगडीत, कारण राम जन्म आपल्याला माहिती आहे हिंदू धारणेप्रमाणे तो त्रेतायुगातला जन्म आहे, त्याच्यामुळे एकूणच राम जन्म आणि त्यांचं अखंड जे चरित्र हे अतिशय जुने आहे. त्यानंतर जे लँड होल्डओव्हर जे आपल्याकडे आत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये झालं, जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती किंवा त्याच्याही अगोदर जेव्हा एक कॉलोनियल ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याकडे होतं किंवा तत्कालीन जी शासकीय व्यवस्था होती ब्रिटिश पूर्व काळातसुद्धा वतनदारी होती, जहागिरी होती किंवा जी राजेशाही पद्धत होती, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स म्हणजे सिव्हिल रेकॉर्ड्स तसंच लँड रेकॉर्ड्स, त्यावेळेचे ऑफिशियल गॅझेट्स, रिपोर्ट्स ऑफ कमिशनर आणि त्यावेळेला चाललेल्या ज्या न्यायालयीन केसेस होत्या आणि त्या संदर्भात अयोध्येच्या लँडच्या संदर्भामध्ये जेही पुरावे त्यावेळेला तत्कालीन कोर्टासमोर दिले होते ते पुरावेसुद्धा ॲज अ एव्हिडन्स म्हणजे टाईमलाईनशी निगडीत जे एव्हिडन्स आहे ते त्यावेळेला माननीय सुप्रीम कोर्टासमोर आले. त्याचप्रमाणे शास्त्रीय टेक्स्टबद्दल जर बोलायचं म्हणजे धार्मिक आणि पौराणिक संदर्भात जर म्हणायचं तर गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस सर्वांना माहिती आहे, हे संवत 1631 म्हणजेच 1574 ते 75 AD ह्या काळामध्ये लिहिण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे त्यावेळेचे जे तत्कालीन अयोध्यातली जी परिस्थिती होती किंवा जे स्ट्रक्चर उभं होतं, जे लोक तिथे राहत होते, त्या सगळ्यातले संदर्भ रामचरितमानसमध्ये आलेले आढळतात. तर ते सुद्धा त्याच्यातला जो रिलेव्हंट पोर्शन आहे तो ॲज अन एव्हिडन्स सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यात आला. तसंच वाल्मिकी रामायणसुद्धा त्याच्यातला जो रिलेव्हंट पोर्शन आहे तो सुप्रीम कोर्टापुढे ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे निर्मोही आखाडा ही जी पार्टी आहे त्याच्यामध्ये जी वन ऑफ द पेटिशनर्स आहे त्यांनीसुद्धा त्यांचं जे सांस्कृतिक आणि हिस्टॉरिक रेफरन्सेस आहेत जे त्यांच्या सिख कल्चरप्रमाणे जे त्यांचे जे शास्त्रोक्त टेक्स्ट आहेत त्याच्यातलं आदि सखी तसंच पुरातन जन्मसखी, गुरु नानक देवजी असे अनेक धार्मिक संदर्भ कोर्टापुढे मांडले. आणि सुन्नी वक्फ बोर्डातर्फे ऐने अकबरी हे अकबरनामा जे तत्कालीन मुस्लिम इतिहासकार अकबराच्या काळातील जो इतिहासकार होऊन गेला अब्दुल फजल
त्यांनी जे हे ऐन अकबरी लिहिले होते, अकबरनामा लिहिला होता, त्याचे वेगवेगळे व्हॉल्यूम्स अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये सम्राट अकबर जो त्यावेळेला शासक होता त्या एरियामध्ये, त्यांनी कशा पद्धतीने शासन केलं आणि त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्या संदर्भातलं काही रायटिंग अवेलेबल आहे. त्याच्यातला सुबह ऑफ औध म्हणजे अवध, म्हणजे जी आजची अयोध्या आहे, तर त्याच्यात भौगोलिक वर्णन आढळतं. जे रामजन्माच्या ठिकाणचं भौगोलिक वर्णन त्या ऐन अकबरीच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. ते सुद्धा रिलेव्हंट पोर्शन म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर हजर केलं. इतकंच नाही तर जे वेगवेगळे इतिहासकार होते, म्हणजे भारतीय असतील किंवा भारताबाहेरचे इतिहासकार, तसंच जे वेगवेगळे ट्रॅव्हलर होऊन गेले. विल्यम फिंच हा एक ऐतिहासिक ट्रॅव्हलर होता. त्यांनी अर्ली ट्रॅव्हल्स इन इंडिया हे 1607मध्ये त्याचं पुस्तक रिलीज केलं आणि त्यामध्ये सुद्धा राम जन्मभूमी संदर्भातले उल्लेख आढळतात. तर ते सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टापुढे ॲज अन एव्हिडन्स म्हणून सादर करण्यात आले. इतकंच नाही तर 18 पुराणं जी हिंदू पुराणं आहेत त्याला 18 सायन्सेस म्हणून उल्लेख करत स्कंद पुराण, रामचरितमानस, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे रामायण, जे म्हणजे वाल्मिकी रामायण असेल किंवा इतर ऑथर्सनी लिहिलेले जे रामायण आहे त्याच्यातला रिलेव्हंट पोर्शनसुद्धा एक संदर्भ म्हणून माननीय सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यात आला. इतकंच नाही तर जसं सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी इथे भारतामध्ये राज्य करत होती त्यावेळेला राणीचं जे शासन होतं, क्वीन्स हिरा ज्याला आपण म्हणतो, तर UK मधून क्वीन्स रेकॉर्ड्स म्हणजे क्वीन्स बुक्स ऑफ रेकॉर्ड्स जे गव्हर्नन्ससाठी राणीने वेळोवेळी इकडच्या गव्हर्नर्सना इश्यू केले होते, त्याच्यामध्ये सुद्धा जो आत्ताचा UP आणि एकूण हा अयोध्येचा प्रदेश आहे त्या संदर्भातले जे लँड हँडओव्हर्स आणि सगळ्या गोष्टी झाल्या त्या संदर्भातले रेकॉर्डसुद्धा माननीय सुप्रीम कोर्टासमोर आलेले आहेत. त्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे, म्हणजे नुसतंच त्याचं आज राजकीय किंवा त्याचं लिगल आणि ज्युरिडिक्शनल जे महत्त्व आहे ते आहेच आहे, पण ज्या पद्धतीने केस चालली, ज्या पद्धतीचे पुरावे या केससमोर मांडले गेले आणि ज्या पद्धतीने कोर्टाने त्याची दखल घेतलेली हे सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, जे फार कमी बघायला मिळतं. सो हे एक प्रमुख मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि आज जर आपण एवढी प्रदीर्घ लढाई करून ज्या वेळेला एक हिंदू धर्म म्हणून आपण या अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिराकडे बघत असू तर आपल्याला ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मतमतांतर आज व्यक्त केली जातात. सोशल मीडियावर असेल किंवा इन पर्सन आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, धार्मिक असेल, त्या पद्धतीने व्यक्त केली जातात. पण मुख्य म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय दिला त्यावेळेला सर्व ह्याच्यातले जे कन्सर्न पार्टीज होत्या, म्हणजे शीख धर्मीय असतील किंवा मुस्लिम धर्मीय बांधव असतील किंवा जे आपले हिंदू टेम्पलशी निगडीत जे त्यावेळेचे महंत आहेत त्यांनासुद्धा रिप्रेझेंटेशन देऊन त्यांचासुद्धा एव्हिडन्स त्या ठिकाणी घेतला होता. आणि हे सगळं कन्सिडर करून जवळजवळ 1045 पानाची जजमेंट त्या ठिकाणी 5 जजेस बेंचनी माननीय सुप्रीम कोर्टाने पास केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं आज जेव्हा आपण जय श्रीरामचा जयघोष करतो आहे त्यावेळेला ह्या कायदेशीर बाबीसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे भारतीय नागरिक म्हणून. भले आपण कोणत्याही जाती धर्माचे असू, कोणत्याही धर्माचे आपण फॉलोअर्स असू, मात्र ॲज अ लिगल पर्सन, ॲज अ नागरिक म्हणून आपल्याला ही भारतीय न्यायव्यवस्थेने कोणत्या पद्धतीचं डिसिजन दिलेलं आहे हे आपल्याला निश्चितच माहिती पाहिजे. आणि जसं मी नेहमीच MSc लिगलमध्ये म्हणते, वेअर देर इज अ राईट देर इज अ रेमेडी. आणि आमचं जे टायटल लाईन आहे ती सुद्धा तेच आहे, राईट्स, रेमेडीज अँड ॲक्शन. सो वेअर देर इज अ राईट देर इज अ रेमेडी, मात्र आपण त्याच्यावर योग्य ॲक्शन घेणं आवश्यक असतं. आणि आज जसं भगवान श्रीराम यांचं चरित्र आपल्याला माहिती आहे, त्यांनी जी लढाई रावणाच्या अगेन्स्ट लढली होती ही सगळी रामायणाच्या मार्फत आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण लहानपणापासून ते संस्कार आपण बघतोच आहोत. मात्र आज भगवान रामचंद्रांनी जी न्यायालयीन लढाई लढून जी स्वतःची राम जन्मभूमी आज फायनली कोर्टाच्या मार्फत जिंकलेली आहे, कायदेशीर लढाईने जिंकलेली आहे, त्याचासुद्धा मला वाटतं विशेष सन्मान आपण या ठिकाणी करायला पाहिजे. आणि याचा मुद्दा मी तर म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये शालेय किंवा महाविद्यालयीन सिलेबसमध्ये ह्याचं इन्क्लुजन करायला पाहिजे, जेणेकरून शाळेतल्या मुलांना किंवा आपल्या येणाऱ्या पिढींना ह्याचं नॉलेज व्हावं आणि त्यांचासुद्धा कायदा आणि सुव्यवस्था, एकूणच न्यायव्यवस्था जी आहे
त्याच्यावर विश्वास बसावा अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या सर्वाच्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की भारतीय संविधानामध्ये जशी आपण म्हणतो की सर्व नागरिकांना ते बांधिले आणि सर्व नागरिकांचे सिव्हिल राईट्स आणि पॉलिटिकल राईट्स त्या ठिकाणी अबाधित आहेत, त्याच पद्धतीने एखादी देवता सुद्धा ॲज अ ज्युरिडिक पर्सन म्हणून कोर्टाच्या मार्फत आपले संविधानिक अधिकार मागू शकते. तर ज्युरिस्टिक पर्सन म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्यांना कुठलेही फंडामेंटल राईट्स नाही आहेत, मात्र जे सिव्हिल राईट्स आहेत विथ रिस्पेक्ट टू प्रॉपर्टी किंवा विथ रिस्पेक्ट टू रेप्युटेशन हे डेफिनेटली त्यांना त्या ठिकाणी आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांचे राईट्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या एव्हिडन्सेसच्या मार्फत सिद्ध केले जातात. सो तुम्हाला हा आजचा नवीन प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा. आणि आज पुन्हा एकदा भगवान श्रीराम यांच्या चरणी मी प्रार्थना करते की जेही लोक आपले कायदेशीर लढाई लढत आहेत त्यांना त्यांच्याप्रमाणेच न्याय मिळो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही फाईट झालेली आहे, बरीच प्रदीर्घ असेल, पण ह्याच्यातून पण आपल्याला म्हणजे नुसतं जर जजमेंटसुद्धा वाचली तर यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला सुद्धा शिकायला मिळतील. आणि निश्चितच मी येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातले काही तुम्हाला इम्पॉर्टंट कंगोरे माहिती हवी असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओज आपण करू शकतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. थँक्यू.